तस्मात् असक्तः सततं कार्यं कर्म समाचर असक्तो ह्याचरण कर्म परमाप्नोती पुरुषः. म्हणून भगवंत काय म्हणतात, सर्वदा अनासक्त होऊन कर्तव्य असं कर्म करत राहा. कार्य म्हणजे काम, आपलं जे काही काम आहे. अगदी कर्तव्य म्हटलं की मग हे माझं कर्तव्य आहे का ते माझं कर्तव्य आहे असा आपल्याला संभ्रम पडतो. कर्तव्य कुठे सुरू होतं आणि कुठे संपतं याला काही आपल्याला असं लिमिट नाही करता येत. त्यामुळे मग सगळीच कर्तव्यामध्ये येतात. मग सगळेच आपल्यावरती हे टाकतात की हे तुमचं कर्तव्य आहे, केलं पाहिजे असं सगळेजणच आपल्याला म्हणायला लागतात. त्यामुळे हो की नाही, त्यामुळे नेमकं आपलं कर्तव्य काय हे आपल्याला माहिती पाहिजे. शेवटपर्यंत मग कर्तव्य संपतच नाही, म्हणजे वानप्रस्थ कधी घेताच येत नाही अशी स्थिती येते. त्यामुळे कर्तव्य हा शब्द आपण नको वापरायला. आसक्त राहून आपलं आपलं काम करत राहायचं. आणि आसक्त राहून काम करत राहिल्यानंतर आपोआपच परम आपनोती. परम म्हणजे इथं मोक्षपद असा अर्थ घ्यायचा की मोक्षपद आपल्याला प्राप्त होतं. मोक्ष म्हणजे काय तर कर्मबंधनातून सुटका. जन्म आणि कर्मबंधन म्हणजे काय होतं, जन्म घ्यावे लागतात. जन्म आणि मृत्यू याच्यातून सुटका म्हणजे त्याला म्हणायचं मोक्ष. मोक्ष म्हणजे अशी काही एखादी वस्तू किंवा असं काही नाहीये, पण तो माणूस समाधानी आहे आणि आता त्याला पुन्हा कुठल्याही कारणासाठी जन्म घ्यायचा नाहीये. अशा स्थितीमध्ये जेव्हा तो जातो तेव्हा तो मुक्त झाला असं आपण म्हणतो. तेव्हा आसक्त राहून कर्माचरण करत राहिल्यानंतर आपोआपच मोक्षपद प्राप्त होतं. पण त्याला अनासक्ती म्हणजे किती पाहिजे अहो, हो की नाही. जराशी जरी आशा तुमची कुठे असेल तरी सुद्धा ते कर्म लगेचच बंधनकारक होणार. त्यामुळे ती इतकी थिन लाईन आहे की आपण म्हणतो की हे कर्म आपण असंच करून टाकतो सहज, पण सगळी कर्म आपल्या हातून अनासक्त होत नाही. कारण काहीतरी आपली त्याच्यामध्ये अपेक्षा असते, आशा असते, किंवा काही एवढं तरी असतं की मी नाही केलं तर हे होणार नाही अशी काहीतरी भावना असते. आता या जागी आपण आहोत तर आपल्याला ते करणं भाग आहे, आपल्याला आवडत असो नसो अशी काहीतरी भावना असते. म्हणजे अगदीच अनासक्त माणूस सहसा राहत नाही. त्यामुळे कर्म बंधनकारक होतात. पण इथं त्याचं म्हणणं असं आहे की असक्त राहून कर्म करत राहिल्यानंतर आपोआपच तुम्हाला मोक्ष प्राप्त होतो. म्हणजे हे क्रममुक्तीमध्ये जातं. पुढे 18व्या अध्यायामध्ये येईल सगळं की क्रमाने मुक्ती मिळते. मग म्हणजे कसं होतं की प्रारब्ध कर्म जे आहे तेवढं संपलं की आपलं हे जीवन संपतं. पण जे काही संचितात आहे त्याच्याप्रमाणे जर कर्म परत देह प्राप्त झाला तर पुन्हाही तसंच कर्म करावं लागतं. असं करत करत तो पुढे मोक्षपदाला जातो. पण ज्ञानाने कसं आहे, ज्ञानाने संचित कर्म पण जळून जात. ज्ञानाने संचित कर्म जळतं. अनासक्तीने प्रारब्ध करत राहिलं की मग क्रियमान तयार होत नाही आणि मग जन्म मरण नाही. म्हणजे कर्माबरोबर आपल्याला ज्ञान तिथे पुढे येणारच आहे की कर्माचे डोळे ज्ञान, कर्माचे डोळे ज्ञान, कर्म हे ज्ञानासह पाहिजे. नुसतं अनासक्त कर्म आपण करू शकत नाही. आपल्याला आधी समजलं पाहिजे की हे काय आहे आणि मग आपण अनासक्त कर्म करायला पाहिजे. म्हणून तू नियतू सकळ काम रहितू होऊन या उचितू स्वधर्मे राहते. आता हा स्वधर्म जो आहे तो कुठला आहे तर वर्णाश्रम धर्म आहे. स्वधर्म म्हणजे कुठला, वर्ण आणि आश्रम धर्म. आपण ज्या वर्णामध्ये जन्माला येतो त्याची काही नियत कर्म असतात. समजा ब्राह्मण असेल तर यजन याजन अध्ययन अध्यापन दान प्रतिग्रह ही त्याची, क्षत्रिय असेल तर लोकांचे संरक्षण करणे, उचित क्षात्र विद्या घेणे ही त्याची कामं आहेत. हा वर्ण झाला, वर्णाचा धर्म की त्या त्या वर्णामध्ये ते शिक्षण घेतलं पाहिजे, तशी तशी कामं केली पाहिजे. आणि आश्रम धर्म म्हणजे तुम्ही गृहस्थ आहात का वानप्रस्थी आहात का ब्रह्मचारी आहात, त्याच्यामध्ये तुम्हाला काय काय कामं नियत कर्म, नेमलेली कामं काय काय तर ब्रह्मचार्याने रोज संध्या करायला पाहिजे, शरीर कमावण्यासाठी सूर्यनमस्कार घातले पाहिजेत, आपलं आपलं व्यावसायिक शिक्षण जे काय असेल आपल्या वर्णाप्रमाणे ते शिक्षण सगळं घेतलं पाहिजे. त्यामुळे त्या आश्रमाचं ते गृहस्थानी पंचमहायज्ञ करायला पाहिजे, राजाला 61 कर द्यायला पाहिजे,
ही गृहस्थाचे धर्म आहे. वानप्रस्थाचा धर्म आहे की अध्ययन स्वाध्याय पुष्कळ करायचा, संध्या करायची. संध्या तर संन्यासी माणसालाही करावी लागते. आणि संन्यासी माणसाचा धर्म आहे की सगळं आध्यात्मिक जीवन सगळं जगायचं. त्याच्यामध्ये संध्या आहे, तपस्या आहे, भिक्षा आहे, भिक्षाटन आहे, नंतर तीर्थयात्रा आहेत. हे सगळं त्यांच्यासाठी आहे. म्हणजे हा आश्रम धर्म झाला, वर्ण धर्म झाला. वर्ण धर्म, आश्रम धर्म यांचं पालन म्हणजे सधर्म पालन. आणि शिवाय तर व्यक्ती म्हणून त्याचं जे काही घरामध्ये स्थान असेल, महत्व असेल, त्याप्रमाणे त्यांनी करायला पाहिजे. आता गृहस्थ घराचा जबाबदार माणूस आहे, तर त्याचं कर्तव्य वेगळं असतं. घरात लहान मुलं आहेत, त्यांचं कर्तव्य वेगळं असतं ना. त्यांनी त्यांच्या धर्माप्रमाणे वागलं पाहिजे आणि यांच्या धर्माप्रमाणे वागलं पाहिजे. त्यामुळे स्वधर्म या शब्दाला वर्णाश्रम धर्माप्रमाणे कर्तव्य करणे, काम करणे. कर्तव्य आपण नकोच म्हणायला. कर्तव्याचे मी म्हटलं तसं काय, मग सारखीच कर्तव्य राहतात. हे तुमचं कर्तव्य आहे, हे तुमचं कर्तव्य आहे, असं आपल्याला सारखं सांगितलं जातं. मग मुलांना सांभाळणं हे तुमचं कर्तव्य आहे असं म्हटलं. म्हणजे जे नैसर्गिक काम आहे ते तर व्हायलाच पाहिजेत ना. त्याला कर्तव्य कशाला? किंवा पुढे कितीही आपण वानप्रस्थात जायचं म्हणलं तरी मग जाऊ द्यायचं नाही का, तर घर सांभाळणं तुमचं कर्तव्य. आता एवढे वर्ष केलंय, पण तसं नाही. म्हणून स्वधर्म हा कुठे आपण घालायचं त्याला लिमिट, हे आपल्याला कळायला पाहिजे की एवढ्यापर्यंत आपण गृहस्थ म्हणून काम करायचं. याच्या पुढे आपण वानप्रस्थी राहायचं. गृहस्थाला गृहस्थाचं काम करू दे, आपण वानप्रस्थी राहायचं असं म्हटल्यानंतर आपल्याला उपासनेला वेळ मिळतो. जोपर्यंत आपण वानप्रस्थी राहत नाही ना, तोपर्यंत उपासना होत नाही. मग ते घर आहे, घरात माणसं येणार जाणार, घरातलं सगळं काम करावं लागणार. घर सांभाळणे हा मोठा एक काम असतं, ते सगळं करावं लागतं. पण जर वानप्रस्थी घ्यायचं ठरलं तर ही कामं कमी होतात ना. मग आपल्याला साधनेला वेळ मिळतो. घर बघणारा कोणीतरी उभं राहतं दुसरं, आणि आपल्याला आपली साधना करता येते. त्यामुळे आपणच ठरवावं लागतं की एवढं काम मी करेन आणि इथून पुढे माझा वेळ मी साधनेला देईन. की ठीक आहे, 12 वाजेपर्यंत मी बघते, 12 नंतर सगळा वेळ माझं स्वतःच्या साधनेसाठी राहील. मग हे वानप्रस्थ घेतलं आपण. पण तिथे मग हे तुम्ही तुमचं कर्तव्य टाळताय असं कोणी म्हणता कामा नये. कारण त्यावेळेला आपण वानप्रस्थ आश्रम स्वीकारलेला असतो. म्हणजे हे आपण शेवटी आपल्याला ठरवावं लागतं की हे आपलं वानप्रस्थी जीवन आहे. वानप्रस्थी जीवनामध्ये आपण असं असं करायचं. काहींना जमतं, काहींना जमत नाही. बहुतेकांना जमतच नाही ही अशी लाईन घालणं. कारण कामच अंगावर इतकी पडतात की त्याला काही दुसरा पर्यायच राहत नाही. म्हणजे आपण ठरवलं तरी ते होऊ शकत नाही. आता ही परिस्थितीचा दोष आहे, त्याला आपण काय करणार. पण एक आजच्या सारखं उद्या होतं असं नाही. पण आता आजकाल परिस्थिती तशी आहे. पण तरी त्यातल्या त्यात जर एक वेळ काढला आपण की नाही बुवा, एवढा तरी वेळ मला द्या, 1 तासभर तरी मला द्या एवढ्या उपासनेसाठी, मग तेवढा आपल्याला मिळू शकेल. त्यामुळे स्वधर्म म्हणजे वर्णाश्रम धर्म हा लक्षात ठेवायचा. मग तू काय कर, तर सकळ नियत राहा. नियत राहा म्हणजे काय? आपल्या धर्मपालन करून नियम जे आहेत सगळे ते नियमबद्धतेने राहायचं की इथून एवढा वेळ. म्हणून वैष्णवागमामध्ये कसं केलंय त्यांनी, 5 विभाग केलेत संबंध दिवसाचे. तर त्याच्यामध्ये सकाळी उठल्यापासून ते सकाळचा प्रातः काल जाईपर्यंतची कामं वेगळी दिलेत. प्रातःकाल ते माध्यान्ह हा काळ कामं वेगळे दिलेत. माध्यान्ह ते संध्याकाळ ही काळ वेगळे दिले. संध्याकाळ ते रात्र होईपर्यंतचं काम वेगळं आहे आणि रात्रीनंतर योगनिद्रा असं त्यांनी वाटून दिलेलं आहे. त्यामुळे ते पंचकाल उपासना म्हणतात. त्या त्या वेळेला तेवढी करायची असं त्यांनी नेमूनच दिलेलं आहे वैष्णवागमामध्ये. की सकाळी हे करायचं, दुपारच्या वेळेला हे करायचं, संध्याकाळच्या वेळेला हे करायचं, रात्रीच्या वेळेला हे करायचं. आणि ते करत गेलं ना की बरोबर तुमची उपासना होते आणि दिवसभराची कामं पण होतात. म्हणजे असं नाही की तुम्ही जाऊ नका, ऑफिसला काम करू नका, असं त्यात कुठे म्हणलेलं नाही. पण तेव्हा वेळ दिलाय, एवढाच वेळ. आताचे कसं होतं, ही मुलं सकाळी 7ला जातात, रात्री 10 काय 11 काय 12 काय, असं उपयोगाचं नाही. म्हणजे दिवसाचा काळ जो आहे तो ठराविक काळ जर नेमला तर त्या काळामध्ये बरोबर उपासनेला सुद्धा वेळ मिळतो आणि बाकीचे कर्तव्य पण होत राहतात. म्हणून त्याला नियत म्हणले. नियत म्हणजे एक नियमाने असं बांधून घेतलेलं, ठराविक नियमाने
सगळा दिवस गेलेला. तर सगळं काम रहित आणि इच्छा रहित करायचं ते सुद्धा पुन्हा. त्याच्यामध्ये काही इच्छा ठेवू नका, की हे मला का करावं लागतंय, अशी चिडचिड पण होता कामा नये आणि मला यातून काही मिळवायचंय, असं पण काही वाटता कामा नये. होऊन या उचितू सधर्मे राहते. उचित म्हणजे योग्य. आता सांगितलं तसं, की वर्णाश्रम धर्माला जे योग्य असेल तेवढं आपण काम करायचं. त्याच्या पलीकडे आपण काम करायचं नाही. एवढं दुसरे करतात म्हणून आपण करायला जाऊ म्हटलं तर आपल्याला ते जमायचं पण नाही. तेव्हा सगळं काम रहित होऊन उचित असं स्वधर्मामध्ये तू राहा. आता हे बघा, जे स्वकर्मे निष्कामता, हे महत्वाचं आहे. स्वतःच कर्म करत असताना जो निष्काम होतो, काय म्हटलंय त्यांनी, स्वतःच काम करत असताना जो निष्काम होतो. अनुसरले पार्था ते कैवल्य परतत्वता पातले जगी. जे निष्काम बुद्धीने स्वधर्माचं आचरण करतात ते या जगामध्ये तत्वतः श्रेष्ठ अशा मोक्षाला पोचतात. म्हणजे काही न ठरवता, म्हणजे आपल्या मनामध्ये काहीही इच्छा न करता जर वर्णाश्रम धर्माप्रमाणे वागलं तर अंतिमतः बरोबर मोक्ष पुरुषार्थ साधला जातो. धर्म अर्थ काम मोक्ष, त्या चारही पुरुषार्थाची साधना होते. धर्मपालन पण होतं, अर्थकारण पण होतं, काम इच्छा असतात त्या गृहस्थ धर्मामध्ये सगळ्या पुऱ्या होतात. गृहस्थाला सगळ्या इच्छा पूर्ण करून घ्यायला सांगितलं. अगदी अत्तर वापरा, परफ्यूम वापरा, इथपासून सगळे कॉस्मेटिक्स वापरा, सगळं करा. पण बाकीची जी गुरूंच्या प्रती कर्तव्य असतं, मोठ्या माणसांप्रती कर्तव्य असतं, जनावरं घरात असतील, शेतीबाती असेल, त्याच्या प्रती काही काम असेल ते सगळं करा. भरपूर पैसा मिळवा, सुखामध्ये राहा आणि सगळ्या इच्छा गृहस्थाश्रमातल्या पुऱ्या करून घ्या, काम पुरुषार्थ असं त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. आणि मग शेवटी मोक्ष पुरुषार्थ, मग तो आपोआपच मिळतो. एकदा वानप्रस्थ घेतल्यानंतर आता काही करायचं राहिलं नाही आणि काही मिळवायचं राहिलं नाही, अशी परिस्थिती आली की मोक्ष मिळतो. ते तर काही झालंच नाही आमचं अजून आणि आम्हाला हे करताच आलं नाही असं होतं. म्हणून गृहस्थाश्रमामध्ये त्यांनी सगळ्याचा कणा सांगितलाय. गृहस्थाश्रम हा सगळ्याचा कणा आहे. उद्या 12 वाजता संन्यासी आला तरी त्याला गृहस्थच खायला देतो. दुसरा संन्यासी पहिल्या संन्यासाला काय देऊ शकत नाही. त्यामुळे गृहस्थ धर्म अत्यंत महत्वाचा मानलेला आहे. गृहस्थ धर्मातच तुम्ही मुलांना जन्म देऊ शकता, गृहस्थ धर्मातच तुम्ही पालन पोषण करू शकता, गृहस्थ धर्मातच तुम्ही ब्रह्मचारी, संन्यासी, राजा सगळ्यांसाठी काम करू शकता. गृहस्थ धर्मातच तुम्हाला गुरूंची उपासना चांगल्या उत्तम प्रकारे करता येते. हे सगळं गृहस्थाश्रमात करता येतं. त्यामुळे गृहस्थाश्रमाला जबाबदारी जास्त आहे. ब्रह्मचर्याला फक्त शरीर संवर्धन आणि अभ्यास एवढीच आहे. पण गृहस्थाला स्वतःचं शरीर सांभाळायचं बरोबर इतरांना सगळ्यांना सांभाळायचं हे मोठं कर्तव्य आहे. समाजातल्या सुद्धा घटकांना, समाजातले काही घटक असतात त्यांनाही सांभाळावं लागतं, राजालाही कर द्यावा लागतो, आपल्या सहकुटुंबासाठी भरण पोषण ते करावं लागतं. त्यामुळे गृहस्थाश्रमाचा काळ हा मोठा आहे आणि त्याला जास्त काम आहे. पण ते सुद्धा तुम्ही निष्कामतेने करा असं त्यांचं म्हणणं आहे. गृहस्थ धर्मातलं सगळं काम कसं करा, हे करा सगळं, पण निष्कामतेने करा. मग तुम्हाला मोक्ष पुरुषार्थ जवळ आहे. ते कैवल्य परतत्वता पातले जगी. तत्वता म्हणजे तत्वदृष्ट्या ते कर्तव्य हे मोक्ष मिळवतात. आता ते उदाहरण देतात की असं कोणी केलंय का, असं आपल्याला प्रश्न पडतो, हो की नाही, की हे सांगतायत खरं, पण असं कोणी वागलंय का आजपर्यंत, असं कोणी केलंय का आजपर्यंत. तर तो सांगतो की कर्मणैव हि संसिद्धी मास्थिता जनकादया लोकसंग्रहमेवापि संपश्यन कर्तुमर्हसि. हे कोण केलं, असं कर्माच्या संयोगाने जनकाधिकांना सिद्धी प्राप्त झाली. लोकसंग्रहाकडे दृष्टी ठेवून देखील कर्म करणे तुला योग्य. म्हणजे दोन गोष्टी याच्यात सांगितल्या त्यांनी, की जनक इत्यादी असं म्हटलंय. नुसतं जनक नव्हे, जनकासारखे जे राजर्षी झाले, राजा असताना ऋषी असे जे झाले, मग हे सगळे रामाच्या वंशामधले तसेच होते. दशरथ काय,
रघुराजा काय, दिलीप राजा काय, हरिश्चंद्र काय, सगळे राजे रघुवंशातले असेच होते. म्हणून जनक इत्यादी म्हणले. अशी लिस्ट दिली नाहीये त्यांनी, पण जनक इत्यादी राजे कर्मानेच सिद्धी प्राप्त करते झाले. ते जनक राजा, विदेहातले सगळेच राजा, निमी राजा तसाच होता, जनक राजा तसाच होता. त्याच्यानंतर हे सगळे रघुवंशातले सगळे राजे तसे होते. सगळ्यांना त्यांनी कर्म करताना सिद्धी मिळवलेली आहे असं त्यांनी उदाहरण दिले. आणि दुसरं एक त्यांनी सांगितलं याच्यात की लोकसंग्रहाकडे दृष्टी ठेवून सुद्धा तुला कर्म करायला पाहिजे. आता याचा उत्तम उदाहरण म्हणजे समर्थ रामदास. लोकसंग्रह समर्थाने केला, महंत घडवले, लोकसंग्रह केला. ओके नाही, त्यांना काय कारण घडलं होतं सांगा मला. त्यांना मोक्ष मिळाला होता स्वतः, ते ज्ञानी झाले होते, ते पूर्णतः सुटले होते संसारातून, पण तरी सुद्धा लोकसंग्रहासाठी त्यांनी एवढे मोठे संस्था उभी केली, मठ उभे केले, महंत तयार केले, समाजाला एवढं त्यांनी मार्गदर्शन केलं आणि समाजाला जागृती निर्माण केली. समाजामध्ये जो झोपलेला होता, जो घाबरलेला होता, त्याच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण केला. केवढं मोठं काम केलं समर्थाने, समाज जागृतीचं खूप मोठं काम समर्थाने केलं. त्यामुळे हे सगळ्यात महत्वाचे म्हणजे दोन गोष्टी त्यांनी सांगितल्या की एक तर तुम्हाला जनक राजा वगैरे त्यांनी जसं केलं तसं तुम्हाला करता येतं, आणि दुसरी गोष्ट लोकसंग्रहाकडे जर लक्ष ठेवलं तरी सुद्धा तुम्हाला असं कर्म करणं आवश्यक आहे, योग्य आहे. देखपा जनकाधिक कर्मजात अशेख न सांडिता मोक्ष सुख पावते जाहले. कर्म कुठलंही सोडलं नाही म्हणून शुकाचार्यांना पाठवलं ना जनकाकडे व्यास महर्षींनी. व्यास महर्षी शुकाचार्यांना म्हणाले तू लग्न कर. मग ते म्हणाले लग्न केल्यावर मी मुक्त कसा राहीन, मी मुक्त राहणार नाही. तर ते म्हणाले त्याच्यासाठी तू जनकराजाकडे जा की गृहस्थ असताना सुद्धा कसं मुक्त व्हायचं हे तुला जनकराजा शिकवेल. मग ते जनकराजाकडे गेले तर आधी प्रतिहारी त्याचे होते डोअर कीपर्स, त्यांनीच त्याला अडवलं. त्यांनी त्याला इतके प्रश्न विचारले की तू कोण आहेस, काय आहेस, कशासाठी आलायस, आणि सगळे तात्विक प्रश्न विचारले त्यांनी. त्याला उत्तर दिल्यावर त्यांना वाटले की ठीक आहे, याला राजाकडे न्यायला हरकत नाही, कारण ज्ञान घ्यायला आले. मग राजाने त्यांना सांगितलं राणीवसामध्ये राहा. थोडे दिवस राणीच्या जवळ त्याला ठेवलं त्यांनी, स्त्रियांच्या समूहामध्ये, की ते कसे राहतात, काय करतात, त्याच्यामध्ये तो किती अलिप्त राहू शकतो, खरोखरच तो वैराग्यशील आहे का हे बघण्यासाठी त्याला तिथे पाठवलं. आणि 3 दिवस तिथे ठेवल्यानंतर 4थ्या दिवशी तो त्याला बोलावलं आणि मग त्याला विचारलं. तेव्हा त्यांनी शुकाचार्यांनी प्रश्न असा केला की लग्न झाल्यानंतर, पत्नी असल्यानंतर, मुलं असल्यानंतर तुम्ही कसे मुक्त राहू शकता. तेव्हा त्यांनी सांगितलं की ही अनासक्ती कशी असते आणि संसारात राहून अनासक्त कसं राहता येतं, असं त्यांनी त्याला त्याचं जीवन सगळं सांगितल्यानंतर तो तयार झाला गृहस्थाश्रम स्वीकारायला. अशी कथा आलेली आहे भागवतामध्ये, देवी भागवतात आहे की शुकाचार्यांना जनकराजांनी सांगितलं की संसारात राहून सुद्धा आपण निष्कामतेने कर्म केल्यानंतर आपण कशामध्ये अडकू शकत नाही. तेव्हा तसे म्हणून जनकाचं उदाहरण आहे. त्यांनी कुठलंही कर्म सोडलेलं नाही, राज्यकारभार तो पूर्ण करत होता, तरी सुद्धा तो मोक्ष पावला, मोक्ष सुख त्याला मिळालं. या कारणे पार्था होवावी कर्मी आस्था, हे आणि काही एका अर्था उपकारेल. यासाठी कर्मामध्ये आस्था असायला पाहिजे, कर्म करायला पाहिजे. आणि एक दुसरं कारण म्हणजे मग अशी सांगितलं ते की लोकांच्यासाठी तरी आपल्याला लोकसंग्रहासाठी हे काम करायला पाहिजे. जे आचरता आपण ते या, देखी लागेल लोकाया, तरी चुकेल हा अपाया प्रसंगेची. त्याने सांगितलंय की आपण कर्माचरण केले असता या लोकांना तो उदाहरण होईल आणि त्या कर्मलोपाने जी हानी होते ती टळेल. जे देखी लागेल लोकाया, तरी चुकेल हा अपाया. अपाय कोणता, तर कर्मलोप होणे.
कर्मलोप होणे हा अपाय, आपलं कर्म आपण न करणे हा अपाय. आपण आपलं कर्म केलं तर त्यात विशेष काही नाही, त्याला काही रिवॉर्ड नाहीये. पण चुकवलं तुम्ही की त्याला शिक्षा आहे. आपलं कर्म म्हणून लक्ष्मी तंत्रामध्ये सुद्धा सांगितलंय की आम्ही इंद्राने प्रश्न विचारला की तुम्ही कर्माची फळं देताना कशी देता, कर्माची फळं कशी दिली जातात. तर तेव्हा त्यांनी सांगितलं की आमचं लक्ष असतं कोण चुकून कोणाचं कर्म राहतंय, मुद्दाम कर्म कोणी चुकवलंय आणि जाणीवपूर्वक मुद्दा कर्म टाळण्याचा कोणी प्रयत्न केलेला आहे, हे आम्ही पाहत असतो. आणि एखादा माणूस असा असतो की स्वतःचं कर्म तर करतोच पण इतरांची सुद्धा करतो, त्याचंही कर्म आम्ही पाहतो. मग ते पुण्य जमा होणे, सुकृत जमा होणे, म्हणजे आपलं आपलं काम करूनही तुम्ही पुन्हा दुसऱ्याचं जर कर्म केलं तर जास्त सुकृत जमा होत. आणि मग बहुत सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठले आवडी, मग भगवंताची आवड निर्माण होते. तर ते म्हणे आम्ही हे सगळं पाहतो आणि त्याप्रमाणे त्याला कर्माची फळं देतो. मग कोणी कर्म चुकवलं असेल तर त्याला बरोबर ते फळ मिळतं. कोणी कर्म जाणीवपूर्वक चुकवलं असेल तर त्याला वेगळं फळ मिळतं. कोणाचं सहज त्या चुकून सुटलं असेल तर त्याला तसं फळ मिळतं. म्हणून प्रारब्ध कसं जमा होतं, काही अल्प भोग असतात, काही जास्तीचे भोग असतात आणि काही असतात ते अगदी न टाळता येण्याजोगे भोग असतात. त्यामुळे अल्पभोग असतात ते उपासनेने कमी होतात. थोडक्यात आपण म्हणतो बोटावर निभावलं, हो की नाही. म्हणजे खूप मोठी हानी होणार असेल तर ती टळते आणि छोटीशी हानी होऊन ते कर्म संपतं. काही असे असतात की नाही, तुम्हाला इतकी जबरदस्त असतात की तुम्हाला त्याच जीवनामध्ये तसंच भोगावं लागतं. ते आपण बघतोच, लोकांची भोग आपण बघितलेले असतात, असे भोगले जातात. आणि काहींचे जे असतात असे की ते परेच्छा प्रारब्ध येतं, त्याला आपण दृष्ट लागणे म्हणतो. एखाद्याचं व्यवस्थित चाललंय, दुसरा एकदा म्हणतो काय हो सध्या तुमचं अगदी बरं चाललंय, नाही सहज म्हणून जातो, पण काहीतरी आपल्याकडे घडावं अशी कुठेतरी मनामध्ये इच्छा असेल तर ते होऊन जातं, त्याला आपण म्हणतो की दृष्ट लागते. असं परेच्छा प्रारब्ध सुद्धा असतं, ते सुद्धा उपासनेने कमी होतं. उपासनेने कमी होणारी प्रारब्ध आहेत, पण अगदीच जबरदस्त प्रारब्ध असतात ती मात्र कशानेच कमी होत नाही, ती तुम्हाला भोगूनच संपवावी लागतात. पण तरी सुद्धा आपण काही भाग टाळू शकतो, काही आपण तीव्रता कमी करू शकतो, काही म्हणजे त्याच्यासाठी या वेगवेगळ्या उपासना, प्रायश्चित्त हे दिलीत, ह्या तेवढ्यासाठी दिलेत हे प्रायश्चित्त घ्या. आता कलियुगामध्ये तर जी स्मृती आपण वापरतो पराशर स्मृती, त्याच्यामध्ये तर जास्तीत जास्त प्रायश्चित्त आहेत, कारण कर्मलोप खूप आहे. कलियुगामध्ये जे माणूस काम करतो त्याच्यामध्ये कर्मलोप जास्त आहे आणि कर्मलोप जास्त झाल्यामुळे ते कर्मलोप झाला म्हणून त्यासाठी प्रायश्चित्त, तर त्यांनी जास्तीत जास्त प्रायश्चित्त दिलेले. आणि त्यामुळे त्यासाठी आपण बघा प्रत्येक आपले धार्मिक विधीमध्ये नांदी श्राद्ध असतं बघा, असतं की नाही. गुरुजी नांदी श्राद्ध करतात, सगळ्यांना तर्पण करतात. ते कशासाठी करतात, तर ते प्रायश्चित्त म्हणून करतात की आपल्या हातून काही राहिलं असेल तर ते प्रायश्चित्त विधी एक वेगळा असतो, नांदी श्राद्ध एक वेगळं असतं. म्हणजे आता मुंजी झाली मुलाची, पण मुंजीनंतर त्यांनी कधीही संध्या केली नाही, काही केली नाही, तर त्यासाठी प्रायश्चित्त घ्यावं लागतं. हल्ली तर गंमत आहे, म्हणजे अजिबात करत नाहीत. खरं तर संध्या लोक म्हणजे कधी कधी लग्नाच्या आदल्या दिवशी करतात, हाऊस म्हणून करतात. आणि मग म्हणतात नाही म्हणे आम्हाला काही एवढी संध्येची बांधिलकी नाही, पण अजिबात संध्येचा लोप होऊ देता कामा नये. संध्येचा लोप झाला की प्रायश्चित्त आहे. त्यामुळे निदान गायत्रीचा जप तरी त्या मुलाकडून करून घेतलाच पाहिजे. हे काय अगदी डोक्यावर बसून करून घ्या, आपण गायत्रीचा जप करून घ्या. गायत्रीचा जप आणि 12 सूर्यनमस्कार चुकवायचे नाहीत त्या मुलाकडून, म्हणजे तब्येत चांगली राहते, प्राणायाम पण साधला जातो. पण असे लोप होतात कर्माचे, त्यामुळे प्रायश्चित्त विधी असतो, नांदी श्राद्ध असतं आणि मग आपण आपलं पुण्य वाचन वगैरे हे सगळे विधी केले जातात. हे धार्मिक विधीमध्येच बसवले. त्यामुळे सध्या कलियुगामध्ये कर्मलोप तर खूप आहे. म्हणून चुकेला हा अपाय, अपाय म्हणजे हा कर्मलोपामुळे होणारा अपाय, तो चुकेल प्रसंगीची, त्या प्रसंगामध्ये का तेवढ्यासाठी स्वधर्म कर्माचरण
करायला सांगितलंय. आता ही ओवी महत्वाची बघा. देखे प्राप्तार्थ जाहले, जे निष्कामता पावले, तयाही कर्तव्य असे उरले लोका लागी. हे समर्थांचं उदाहरण. प्राप्तार्थ जाहले म्हणजे सगळं झालंय त्यांचं. त्यांना आता काहीही नको आहे. ज्ञान प्राप्त झालेले आहे, योग प्राप्त झालेला आहे, सगळं प्राप्त झालंय आणि काही करायचं नाही. निष्काम झालेले आहेत ते. पण तयाही कर्तव्य असे उरले लोकांनाही. त्यांना सुद्धा लोकांसाठी काम करावं लागतं. त्याचं कारण त्यांनी असं सांगितलंय की हे लोक दुसऱ्याला आदर्श म्हणून उपयोगी पडतात. तुमच्या डोळ्यासमोर आदर्श कोण आहे? तर आमच्या डोळ्यासमोर समर्थ रामदासांचे आदर्श आहे. आमच्या डोळ्यासमोर शंकराचार्यांसारखा आदर्श आहे की त्यांना काही नकोय, त्यांना सगळं मिळालंय, पण समाजासाठी इतकं प्रचंड काम त्यांनी केलं. विवेकानंद हे आमच्यासाठी आदर्श आहे. त्यांनी कामच केलं नसतं तर आपल्याला ते आदर्श ठेवता आले असते का? नसते आले. म्हणून जे प्राप्तार्थ झाले ते निष्कामता पावले, तयाही कर्तव्य असे उरले लोकांनाही. त्याचं कारण असं, मार्गी अंधा सरिसा, पुढे देखणाही चाले जैसा. हे नेहमी दृष्टांतांमध्ये दिलं जातं बघा हे, की एखादा आंधळा माणूस आहे, त्याला मार्ग दाखवण्यासाठी पुढचा माणूस सावकाश त्याच्या बेताने चालतो. तैसा अज्ञाना प्रकटावा धर्मू तैसा आचरोनी. आचरोनी हे महत्वाचं. अज्ञानी माणसाला धर्म म्हणजे काय हे कळण्यासाठी तुम्ही तसं आचरण करा, म्हणजे त्याला कळतं की हे बघ. अगदी पूर्वी खेडेगावामध्ये कोणी वाटेल तसं वागायला लागलं की लोक सांगायचे तो बामणाचा राम्या बघ करतो का असं. पण आता कुठल्याही खेडेगावामध्ये ब्राह्मण राहिलं नाही, राम्याही राहिलं नाही, सगळेजण सोडून गेले. पण आदर्श कोणाचा ठेवायचा? आदर्शच कोणी नाही तर वागणार कसं तुम्ही? की तो बघ कसं खोटं बोलत नाही, तो बघ कसा अभ्यास करतो, असं आपण दाखवतो ना, की त्याला बघ कसं जमलं. आता कोण आहे तसं? आता उलट वाईट वाईटच सगळं दिसतं. तो बघ किती वाईट वागलाय, तो बघ किती वाईट वागलाय, असं दिसतं ना सगळीकडे चित्र. हे कलियुगाचा परिणाम आहे हा. त्यामुळे त्या लोकांना मार्गदर्शन करण्यासाठी सुद्धा तुम्हाला आचरण केलं पाहिजे, तर त्यांना कळेल की ज्ञान काय आहे, कर्म काय आहे, योग काय असतो. आता वासुदेवानंद सरस्वतींनी केवढं मोठं काम केलं. अखंड परिभ्रमण करत राहिले आणि अखंड लिहित राहिले. संपूर्ण दत्त संप्रदायासाठी स्वतः सगळं वाङ्मय तयार केलं. शंकराचार्यानंतर एवढं मोठं काम करणारे वासुदेवानंद सरस्वतीच आहेत, की इतकं लिटरेचर तयार केलं त्यांनी. दत्त संप्रदायासाठी सगळं वाङ्मय तयार केलं एकट्या माणसाने. आणि फिरत असताना मी म्हणायचे, यांना स्टेशनरी कुठून मिळते? हो ना, शाई, दौत, कागद हे तरी पाहिजे लिहायला. मी म्हणते रेफरन्सेस एक त्यांच्या ज्ञानामुळे त्यांना ते येत असतील. त्यांना काही पोथ्या लागत नसतील, आमच्यासारखं शोधत बसा ग्रंथ असं लागत नसेल त्यांना. पण लिहायला बाकीचं तरी पाहिजे, की हाताखाली धरायला पॅड तरी पाहिजे. हे सगळं त्यांना कुठून मिळत होतं, कसे लिहित होते आणि कसं ते जपून ठेवलं सगळं. ते पाठवून द्यायचे इकडे वाडीला कोणाकडे तरी ते सगळं लिहिलेलं, आणि त्यांनी ते जपून ठेवलं सगळं. तेव्हा आज आपल्याला ही संपदा उपलब्ध झाली, सगळी वाङ्मय संपदा त्यांची. एवढं काम केलं, कशासाठी केलं त्यांनी? मार्गदर्शन म्हणून केलं ना. आज त्यांचे ग्रंथ वापरून सगळा दत्त संप्रदाय चाललाय ना. हो की नाही? केवढा अभ्यास होतो त्यांच्या दत्त महात्म्य ग्रंथाचा अभ्यास होतो, त्यांचे बाकीचे त्रिशती गुरुचरित्र त्याचा अभ्यास होतो. कितीतरी त्यांचे स्तोत्र वाङ्मय आहे. सगळ्या देवींवर स्तोत्र लिहिले. तुळजाभवानीचं स्तोत्र आहे, रेणुका मातेचं स्तोत्र आहे. स्तोत्र वाङ्मय पण त्यांचं पुष्कळ आहे, आणि गद्य वाङ्मय आहे, पद्य वाङ्मय आहे. एवढं मोठं वाङ्मय तयार केलं त्यांनी. हे लोक आपल्यासाठी आदर्श नव्हते. म्हणजे आपलं कर्तव्य कर्म करून स्वतः मोक्ष प्राप्ती करून घेऊन लोकांसाठी एवढं मोठं काम त्यांनी केलं. त्यांना काय हवं होतं बरं? त्यांना काय नको होतं? ते तर संन्यासी होते, पूर्ण परिभ्रमण करत राहिलेले. फक्त 2 महिने चातुर्मासासाठी एके ठिकाणी राहायचे, बाकी सतत फिरत राहायचे. कसं काय काम होतं यांच्या हातून, एवढं आश्चर्य वाटतं आपल्याला. म्हणून ते अज्ञाना प्रकटावा धर्मो तैसा आचरोनी. त्यांनी स्वतः आचरण करून दाखवलं की हे करता येतं.
आणि आपण गृहस्थ आहेत तर आपण म्हणतो आम्हाला याला वेळ मिळत नाही, आम्हाला त्याला वेळ मिळत नाही. दिवसभरामध्ये आपल्याला अर्धा तास नाही काढता येत अगदी. पण काहीतरी ऍडजस्टमेंट करून आपल्याला सुद्धा थोडंफार काहीतरी स्वतःच करणं आवश्यक आहे. म्हणून स्वाध्यायाला खूप महत्व आहे बघा. रोज स्वाध्याय करावा असं आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. उपनिषदामध्ये स्वाध्यायावरती पूर्ण एक याच्या काहीतरी उपनिषदामध्ये स्वाध्यायान मा प्रमदः म्हटलंय. स्वाध्याय कधीही चुकवू नये. रोज थोडासा तरी स्वाध्याय व्हायला पाहिजे. रोज कुठल्या तरी पोथीचं वाचन व्हायला पाहिजे. रोज थोडा वेळ तुमचं जप व्हायला पाहिजे. रोज थोडा वेळ तुम्हाला शास्त्र वाचन काहीतरी व्हायला पाहिजे. हा स्वाध्याय रोज करायलाच पाहिजे. तुम्ही कसाही वेळ काढा. सकाळी काढा, दुपारी काढा, संध्याकाळी काढा, पहाटे काढा, रात्री झोपताना काढा. पण संबंध दिवसभरातल्या दैनंदिनीमध्ये तुमच्या स्वाध्यायासाठी वेळ हा कंपल्सरी दिला पाहिजे. कारण स्वाध्याय कधीही चुकवायचा नाही. अगदी काही काही वेदांनी ज्या आज्ञा दिल्यात ना त्या सगळ्या पालन करायला पाहिजे. त्याच्यामध्ये मातृदेवो भव, पितृदेवो भव, अतिथी देवो भव, अन्नम न निंद्यात, अन्न दुसऱ्याला द्यावं, अन्नाची कधी निंदा करू नये. त्याच्यानंतर स्वाध्यायन मा प्रमदः, स्वाध्याय कधीही चुकवू नको. अगदी ह्या आज्ञा आहेत. वेदाने आज्ञा दिल्यात तशा भगवद्गीतेने पण आज्ञा दिल्यात. येतील तशा मी सांगेन. पण ह्या आज्ञांचं पालन केलं पाहिजे. लक्ष्मी तंत्रामध्ये इंद्राला देवीने असं सांगितलं. तो म्हणतो की आम्ही या चक्रातून सुटणार कसे. हे जर मायेचं चक्र आहे तर मायेच्या चक्रातून सुटणार कसे. तर ती म्हणाली वेदांच्या आज्ञा आणि भगवद्गीतेच्या आज्ञा पाळा, मग तुम्ही आपोआप सुटताय. मग आज्ञा काय आहे तेच आपल्याला माहिती नाही, तर त्या पालन कशा करायच्या. तर या आज्ञा आहेत. कधी असत्य कधी बोलायचं नाही, अस्तेय ब्रह्मचर्य पाळायचं, अस्तेय पाळायचं, अशा अनेक आज्ञा वेदाने याच्यात पण आहेत. गीतेतल्या मी सांगेन येतील तशा. देव म्हणतो ना मध्याजी माझी पूजा करा, असं जिथे जिथे आज्ञार्थ आहे ना त्या सगळ्या आज्ञा आहेत असं समजायचं. आज्ञार्थ माम नमस्कुरु, मध्याजी माम नमस्कुरु, ह्या सगळ्या. आणि मामेव ये प्रपद्यन्ते मायामेतां तरन्ति ते, मला जे शरण येतात तेही माया तरून जातात, असं त्यांनी सगळीकडे. आणि याच्यात सुद्धा आज्ञार्थी वाक्य आहेत. जिथे जिथे आज्ञार्थी वाक्य आलेत ना ते आज्ञा आहेत असं समजायचं. गीतेमध्ये आलेली आहेत. पुढे तो सांगतो हे असं करा, असं करा, असं करा, ह्या सगळ्या आज्ञा आहेत. तर तिचं म्हणणं असं की तुम्ही, लक्ष्मीचं म्हणणं असं आहे की तुम्ही वेदांच्या आज्ञा, भगवद्गीतेमधल्या आज्ञा या पालन करा. त्या पालन केल्या की तुम्हाला आपोआप मग तुम्ही या याच्यातून सुटून जाल. मग तुम्हाला आमचा अनुग्रह प्राप्त होईल. कारण अनुग्रह देवाचा होणार कसा मला सांगा. देवाचा अनुग्रह होण्यासाठी आपण काहीतरी करायला नको का. नुसतं देवाने आपल्यावरती अनुग्रह करावा असं कसं होईल. देवाच्या अनुग्रहासाठी तुम्हाला काहीतरी करणं आवश्यक आहे. काहीतरी करण्यामध्ये आपल्या मनाने काहीतरी करत बसण्यापेक्षा वेदाने सांगितले हे करा, ते करा, ते करा, ते करणं जास्त चांगलं नाही का. कारण ती वेदाची वचन आहेत. ती तुम्ही हे करायला पाहिजे. तुम्ही गुरूंची सेवा व्हायला पाहिजे. आपल्या हातून काय सेवा होते मला सांगा. आपल्या गुरूंची आपल्या हातून काय, कधीतरी आपण उपासना करतो तेवढीच आपली सेवा होते. पण आपण गुरूंसाठी वर्षातून एक दिवस तरी गुरूंसाठी स्वयंपाक करायला पाहिजे. काहीतरी त्यांना तिथे नेऊन द्यायला पाहिजे. आपले गुरु असतील तर जाऊन त्यांना विचारायला पाहिजे की तुम्हाला काय हवं काय नको, ती सेवा काय, काहीतरी आपल्या. किंवा गुरूंनी दिलेल्या मंत्राचं जप व्हायला पाहिजे. कित्येक लोकांना गुरुमंत्राचं महत्वच कळत. एखाद्याला सहज गुरुमंत्र मिळून जातो पण त्या गुरुमंत्राचं ते पुढे काहीही करत नाहीत. ही गुरूंची सेवा नव्हे. गुरुने आपल्याला मंत्र दिला म्हटल्यानंतर त्या मंत्राचं गुरुंना विचारलं पाहिजे. जप किती करायला पाहिजे, कधी करायला पाहिजे, कसं करायला पाहिजे, तुमच्यासाठी काय काय करायला पाहिजे. मग गुरु सांगतील की तुम्ही अमुक ह्या गोष्टी करा. त्याप्रमाणे ते करायला पाहिजे की नाही. ही सुद्धा सेवाच होते. अगदी काय फिजिकली जाऊन हातपाय दाबायला पाहिजे असं नाहीये. असं कुठेही सांगितलं नाही की तुम्ही गुरूंचे पाय दाबले पाहिजेत जाऊन, असं नाहीये. गुरुजी सांगतात ते सगळं करणं ही गुरूंची सेवाच आहे. त्याला दुसरं काय हवं असतं. की आपण ते जे दिलंय ते शिष्य तो करतोय याच्यात त्यांना खूप मोठं समाधान आहे. तेव्हा गुरुसेवा ही नित्य व्हायला पाहिजे.
सेवा म्हणून व्हायला पाहिजे. सेवा घडणं आवश्यक आहे. सेवेमध्ये फार ताकद असते. पण आपल्या हातून खूप कमी होतं. मी सुद्धा परवा आमच्या मुलाला तेच म्हणले, कमी होत. जास्त व्हायला पाहिजे. जितकं घडायला पाहिजे आतून, तेवढं आपण काहीतरी सांगतो, वेळ नाही, असं नाही, तसं नाही म्हणून आणि आपल्या हातनं होत नाही असं नाही. आपल्याला जास्तीत जास्त करणं आवश्यक आहे. म्हणजे आपण मोठ्या मोठ्या प्रसंगातून सुद्धा आपली सुटका होते ना. आपल्याला शेवटी सांभाळण्यासाठी गुरूंनी, परमेश्वराने आपण काहीतरी करायला हवं ना. तसा तो सांभाळतच असतो एरवी. आपल्याला कळत नाही. देवच तर सांभाळतो रोज. नाहीतर एका एका श्वासाला केवढं महत्व आहे हे आपल्याला एरवी कळत नाही. काहीतरी व्हायला लागल्यावर कळतं की आपल्याला हात आहे, आपला हात दुखतो आहे, इतके वर्ष आपण हात वापरतोय, हे काय आपल्याला एरवी कळत नाही. त्यासाठी आपण कधी परमेश्वराचे आभार मानत नाही. पण परमेश्वर आपल्याला सांभाळतच असतो. तुम्ही त्याचं म्हणा किंवा न म्हणा, त्याचं काम तो करतच असतो. पण तरी सुद्धा आपल्या बाजूने काहीतरी व्हायला पाहिजे. म्हणून हे आदर्श आपल्याला पाहिजे कोणीतरी. हागा ऐसे जरी न कीजे, तरी अज्ञाना काय ओझे, तीही कवणे परी जाणे जे मार्गाचे या. तू जर असं वागला नाही तर अज्ञानी माणसाला कसं कळणार की आपण कोणत्या मार्गाने जावं. म्हणून त्यांच्यासाठी तरी का होईना तुला हे नीट वागणं भाग. यद्यत आचरती श्रेष्ठ सत्तदेवेतरो जना स्वयत प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते. म्हणजे इथं आता इथे बघा, त्यांनी काय म्हणले की श्रेष्ठ म्हणजे आपल्यापेक्षा मोठे ज्याचं आचरण करतात तसं इतर जण वागत असतात. तो जे करतो प्रमाण म्हणून मानलं जातं तेच लोक करतात. प्रमाण गोष्ट मानतं की हा गांधीजी असे वागले, लोकमान्य टिळक असे वागले, सावरकर असे वागले, हे आपण प्रमाण मानतो. मग मूल आपल्या आईचं वागणं प्रमाण मानतं. किंवा हो मी सुद्धा आईसारखी जिमला जाईन, मी सुद्धा आईसारख्या कामाला जाईन, असं अनुसरण करत असतात. म्हणजे मोठे लोक मानतात. तुम्हाला यक्ष प्रश्न माहिती आहे? धर्मराजाला विचारलं होतं ना की धर्म कोणता, का पंथ हा, असा प्रश्न विचारला. पंथ रस्ता कोणता, तर त्यांनी काय सांगितलं, महाजनो येणं गतस्ස पंथा. मोठी माणसं ज्या मार्गावरून जातात तो रस्ता आमचा रस्ता. म्हणजे आपण काय करतो की मळलेला रस्ता कोणता आहे तो घ्यायचा. आणि तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे बघा. ते म्हणतात की आम्ही मार्ग चालतो. कुठला मार्ग चालतो, तर संत ज्या मार्गाने गेले त्या मार्गाने आम्ही जातो. आणि मध्ये काटे कुठे असतील तर आम्ही काढून टाकतो. असं त्यांचा एक अभंग आहे. आता अभंग कुठला आहे नेमका मला आठवत नाही, पण असा अभंग आहे की ते म्हणतात की संत ज्या मार्गाने गेले त्या मार्गाचं आम्ही अनुसरण करत असतो. जाऊ संतांची या गावा, घेऊ तेथेची विसावा, असंही त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे जायचं तर कुठे जायचं, तर संत ज्या ठिकाणी गेले त्या ठिकाणी जायचं. त्यामुळे संतांवर एक मोठी जबाबदारी येते. संतांवर विशेष काळजीपूर्वक आचरण संतांना करावं लागतं. त्यामुळे त्यांना रामकृष्णांना नेहमी म्हणायचे की संतांचं आचरण बघ. तो दिवसा कसा वागतो तेही बघा आणि रात्री कसा वागतो तेही बघा. नाही तर दिवसा एक दाखवायचं आणि रात्री वेगळंच वागायचं, असं संतांनी करता कामा नये. त्यामुळे संत ज्या मार्गाने जातात, महाजन ज्या मार्गाने जातात, तोच आपल्याला मार्ग असतो. नाहीतर आपल्याला धर्म कसा कळणार सांगा, काय का. आता सावरकर कसे वागले, आपल्या पुढे आदर्श आहे. काय सहन केलंय त्यांनी, नाही. सावरकरांची सहनशक्ती, मानसिक आत्मविश्वास केवढा जबरदस्त होता, तो आपल्यामध्ये यायला पाहिजे असं आपल्याला वाटतं. तर हे सगळ्या मोठे लोक हे आपला आदर्श असतात. त्या मार्गाने आपण जायचं असतं. म्हणून तो म्हणतो की एथ वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेवीती. धर्म कोणता, तर आमचे आई वडील वाडवडील जसे वागले तसा धर्म. आमच्या आईने सांगितले. पण आजकाल आई वडिलांचा धर्म मानलाच जात नाही मुलांकडून. ते म्हणतात तुमच्या वेळेला तसं होतं, आता तसं नाही. आता परिस्थिती बदलली आहे आणि तुमच्या आमच्यामध्ये जनरेशन गॅप आहे. काळ बदललाय, जनरेशन गॅप हा नवीन शब्द त्यांना माहिती झालेला आहे.
हा अगदी छान शब्द झाला. जनरेशन गॅप पूर्वी नव्हती, आता जनरेशन गॅप आली. हो ना. तेच ये अनुष्ठिती सामान्य सकाळ, हे जे मोठी माणसं करतात ते सगळे करतात. हे ऐसे असे स्वभावे म्हणून कर्म न संघावे, विशेष आचरावे लागे संती. म्हणून विशेष आचरण करावं लागतं. संतांना तर हे जास्त करून जास्त लागू होतं की त्यांनी आचरणाचा आदर्श घालून दिला पाहिजे. मोठ्या माणसाने खोटं बोलू नये, म्हणजे लहान मुलं आपोआप खोटं बोलत नाहीत. पण मोठ्या माणसानेच खोटं बोललं की त्याला, मोठ्याने जर सांगितलं आपल्या मुलाला माझ्यासाठी सिगरेटचं पाकिट आणून दे, तर तू सिगरेट ओढू नको म्हणणं पण त्याला ऐकेल का तो कधी? उलट त्याला ती स्टाईल विल वडिलांची आवडते आणि ते त्यांना नकला करायला लागतात मुलं. तेव्हा मोठ्या माणसाने फार काळजीपूर्वक वागायला लागतं, तेव्हा ते नीट सगळं होतं. आता तो स्वतःचं उदाहरण देतोय. कोण असं वागलंय का? तो उदाहरण देतो स्वतः. न मे पार्थास्ति कर्तव्यम त्रिषु लोकेषु किंचन नान वाप्तव्यम वर्तईवेच कर्मणी. तो काय म्हणतो की मला स्वतःला काही कर्तव्य आहे का? काही नाही. मला या तिन्ही लोकांमध्ये मला कुठलंही कर्तव्य उरलेलं नाही आणि मला काही प्राप्त झालेली नाही, अशी गोष्ट मला प्राप्त करायची पण राहिलेली नाही, तरी सुद्धा मी माझं कर्तव्य करीत राहील. म्हणजे माझंच उदाहरण घे म्हणतो तो, इतर कोणाचं उदाहरण घे. मी एवढे का धडपडतोय? कशासाठी पांडवांच्याकडे येऊन राहिलाय? कशासाठी रथ चालवायला घेतलाय? काय कारण आहे सांगा मला? मी युद्ध करणार नाही, मी रथ चालवीन म्हणतो तुझा. म्हणजे किती मोठं काम त्याने आपल्या हातात घेतलं हे आपल्याला कळत नाही. युद्धाला उभा राहायला असता तर ही गीता सांगितली नसती त्याने. युद्धाला उभा राहिला नाही आणि अर्जुनाचं सारथ्य केलं, कारण अर्जुनावर सगळ्याचा भर होता. आणि मी सारथी आहे आणि सारथी झाल्या म्हणून घोडे धुवायचं काम सुद्धा केलं त्याने. का तर तो सारथी आहे. सारथ्याचं काम रथ स्वच्छ ठेवणं, गाडी धुणे, घोडे धुणे, गाडी पुसणे, रथ पुसणे, शस्त्रास्त्र सगळी जमा करून ठेवणे, हे सगळं काम सारथ्याचं होतं. की आज किती शस्त्र लागली आहेत, किती कमी झाली आहेत, त्याच्यामध्ये जास्तीचे आणून ठेवणं, रथाला वंगण घालणं, किती काम असतं, सगळं त्यांनी केलं. का केलं त्यांनी? त्या जागेवर सारथी म्हणून उभा राहिला तर मग सगळे ही काम करावी लागली त्याला. नाही तर मी फक्त रथ चालवीन, बाकी मी काय बघणार नाही, असं काही म्हणाला का तो? मग स्वतः आचरण केलं ना. रथाला वंगण घालण्यापासून सगळं केलं त्यांनी. चाकाची धाव बघणे, रथ नीट दुरुस्त ठेवणे, हे सगळं त्यांनी केलं. घोड्याचा खरारा करणे रोज करावाच लागतो. घोड्याला दाणा पाणी घालणे कोण घालणार? सारथी तो आहे. म्हणजे नुसतं सारथ्य काय गीता नाही सांगितली बसून, नुसती गीता नाही सांगितली त्यांनी. हे करून अर्जुनाला सांभाळलं त्यांनी. पुन्हा आपल्या मालकाला काही लागू द्यायची नाही शस्त्रास्त्र, म्हणून वेळेवर घोडे त्या गुडघ्यावरती वाकवणे, वेळेवर घोड्यांना वळवणे, हे सगळं केवढं मोठं. युद्धामध्ये रथ चालवायचं काही सोपी गोष्ट होती का? पण केवढं काम केलं त्यांनी. म्हणून तो स्वतःच उदाहरण देतो की मला काही करायचं राहिलेलं नाही, मला काही कुठलं मिळवायचं पण नाही, मला कशाची इच्छा पण नाही, तरी सुद्धा मी सगळी कर्म करते. आता आणखी या गोठी तुझं सांगो काय किरीटी, देखे मीची ये राहती वर्तत असे. तर म्हणतो आणिकांच्या गोष्टी कशाला सांगू तुला, माझ्या स्वतःकडे बघ, मीच ह्या मार्गाने चाललेलो आहे ना कर्माच्या. सांदीपनी ऋषींना त्यांनी त्यांचा मुलगा इंद्राकडून आणून दिला. हो ना, कुठे कुठे गेला तर सापडत नव्हता तो त्याला आणून दिला. किती केलंय त्यांनी. कृष्णाचं चरित्र बघितलं तर अद्भुत आहे, खूपच अद्भुत आहे. म्हणजे त्याच्यासारखं आपल्याला 1% सुद्धा काही करता येणार नाही. नुसता कृष्ण म्हणजे आपल्याला म्हणतो आपण, पण अत्यंत अद्भुत आहे. कृष्ण आणि राम भयंकर अद्भुत चरित्र आहे त्यांचं. काय कृष्ण हा अगदी अगदी काय म्हणजे हेच करता येत नाही. त्या मीच या मार्गाने चालले, काय साकडे काही माते, मला काय मिळवायचंय का, मला काही कमी आहे का, म्हणून मी इच्छा धरून धर्माचं आचरण करतो असं तू म्हणशील. काय साकडे काही माते,
की कवण एके आरते. आर्त आहे का मला कसली, की मला काय हवंय असं नाही. आचरे मी धर्माते म्हणती, जरी तुला असं वाटेल की तुला काहीतरी हवं असेल, तुला काहीतरी मिळवायचं असेल, पण तुला तूच सांग मला, मला काही हवंय का, मला काही मिळवायचंय का, काही नाही. तरी पुरतेपणा लागी आणि कु दुसरा नाही जगी, ऐशी सामग्री माझ्या अंगी जाणते तू. संपूर्णतेच्या दृष्टीने पाहिलं असता माझ्या तोडीला या जगात दुसरा कोणी नाही, इतकं सगळं मला आहे. मला परिपूर्ण सगळं आहे, मला काही नको आहे. मला माझा संसार आहे, मुलंबाळ आहेत, राज्य आहे, संपत्ती आहे, शरीर चांगलं आहे, मला काही नको आहे. काय हवंय का मला, मला काय नकोय. पुरतेपणाच्या दृष्टीने बघितलंस तर माझ्या तोडीचं जगात कोणी नाही, अशा तऱ्हेचं सामर्थ्य माझ्या अंगामध्ये आहे. ऐशी सामग्री माझ्या अंगी, एवढा मी सामर्थ्यवान आहे की मला कोणाकडून काही नकोय, मला कसल्या कामाची पण इच्छा नाही, आणि मला काही हवं आहे, मला स्वतःला काही हवंय तर काही नाही, मला सगळं आहे. मृत गुरुपुत्र आणिला तो तुवा पवाडा देखिला, तोही मी उगला कर्मीवरती. म्हणजे माझ्या अंगी इतकं सामर्थ्य आहे की गुरुचा मृत पुत्र मी आणून दिलाय. मृत झालेला कोणी परत आणू शकत नाही. संदीपानी ऋषींचं तर तो मुलगा मी आणून दिला. एवढं सामर्थ्य माझ्या अंगी आहे आज, है ना. तर मी सुद्धा काय करतो, कर्मी वर्ते, कर्मामध्ये काम करत असतो, कर्म करत राहिलं, सगळं काम करतोय. जे माझ्या वाट्याला आलंय ते मी सगळं करतो आहे. म्हणजे इतकं मोठं सामर्थ्य अंगी असताना सुद्धा मी निवांत बसलोय, काही काम करत नाही, असं आहे का. मग माझा का आदर्श समोर ठेवत नाही. मी करतोय ना काम, मी तुला काय झालं न करायला, आणि मी करणार नाही असं तू जे म्हणतोस ते बरोबर नाहीये. तेव्हा मी काम करतोय, तुला काम करणं आवश्यक आहे. आणि मी का करतोय तर त्यांनी सांगितलं की मी जर नाही केलं तर लोक पण करणार नाही. तो कुठे करतोय बघा, असं दुसरा नुसतं सांगतोय, स्वतः काही करत नाही असं म्हणणे. यदि ह्याहम न वर्तेयम ज्यातु कर्मण्य तंद्रितः मम वर्तमान वर्तन्ते मनुष्य हा पार्थ सर्वशा. जर मी कर्म करण्याविषयी कदाचित निष्काळजी राहिलो तर अर्जुना सगळे लोक माझ्याच मार्गाला अनुसरतील. मीच केलं नाही आणि मी नुसतं कर्म करा म्हणून सांगितलं तर कोणी करत नाही. अभ्यास करा म्हणून कोणी अभ्यास करत नाही बघा. मुलं आईला बसावं लागतं, नाही तर आई म्हणते मी पोळ्या करते, तू एवढा धडा वाचून घे. अजिबात मुलं वाचणार नाही. ते खेळत बसतील, नाही तर काहीतरी. आई बसली तर मुलं अभ्यासाला बसतात. त्यामुळे आईला तेवढा वेळ द्यावाच लागतो. बसायचं, मुलांपाशी बसून वाचून घ्यायचं, प्रश्नोत्तर सोडवायची, सगळा अभ्यास घ्यायचा. म्हणजे आपला वेळ आईला त्या ठिकाणी द्यावा लागतो. तसं या माणसानं स्वतः कर्म करावं लागतं आणि मग त्यांचा आदर्श लोक घेत. नाही तर नुसतं सांगायचं अरे तुम्हाला कर्म करायला पाहिजे आणि हे बसले डोक्यावर पाय टाकत झुलवून, तर असं कोणी ऐकणार नाही. परी स्वधर्मी वर्ते कैसा साकांक्षु का होय जैसा तयाची एका उद्देशा लागून या. असं म्हणतो की ती कर्मे कशी करतो म्हणून जर विचारशील तर सकाम पुरुष ज्या उद्देशाने कर्म, ज्या दक्षतेने कर्म करतो तितक्या दक्षतेने मी कर्म करतो. की मला हे फळ हवंय म्हटल्यानंतर तो सकाम माणूस जेवढ्या दक्षतेने आपलं कर्म करेल तेवढ्या दक्षतेने मी कर्म करतो, पण निरीच्छक आहे. काही हवंय म्हणून करत नाही. तर कर्म करायला पाहिजे, हा एक आदर्श म्हणून मी सगळा कर्म करत असतो. कारण का, जे भूतजात सकळ असे आम्हाचे अधीन केवळ तरी न व्हावे बरळ म्हणून या. कारण पण सांगतो, सगळे प्राणी समूह आमच्याच तंत्राने चालतात, ते भलतीकडे जाऊ नयेत म्हणून आम्हाला हे काम करावं, स्वतःसाठी नाही. हे एवढं मोठं काम त्यांनी केलंय, ते स्वतःसाठी काहीही केलं नाही. त्यांनी आपली लग्न सुद्धा आपल्यासाठी केली नाहीत. रुक्मिणीने बोलावलं म्हणून तो गेलाय. सत्यभामा त्याला अशीच मिळाली, मित्रविंदा ते जांबुवंती पण त्याला असेच मिळाले.
सगळ्या बायका त्याच्या तुम्ही बघा, त्यांनी होऊन तो गेलाय, कोणाला मागणी घातली, लग्न केलंय, असं काही झालेलं काही काही कारणाने त्याला ते. आणि बाकी या नरकासुराकडच्या तर त्यांनी सगळ्यात म्हणजे 16,108 16,100 बायका ज्या होत्या त्यांना तर केवळ प्रतिष्ठा मिळावी म्हणून त्यांनी लग्न केलं. नाही सोडून आणल्यानंतर त्यांच्याशी कोण लग्न करणार. मध्ये किशोरजी व्यास ते म्हणत होते की आम्ही ह्या बॉर्डरवरती वगैरे धर्मांतर जे चाललेलं आहे, तर धर्मांतरण झालेल्या समजा मुलं किंवा मुली आम्ही जर परत आपल्या धर्मात आणल्या तर त्यांच्याशी लग्न कोण करणार, असे आम्हाला मोठा प्रश्न आहे. धर्मांतर आम्ही परत करून घेतो, मुस्लिम झाले, ख्रिश्चन झाले, तर आम्ही परत त्यांना हिंदू करून घेतो. पण एकदा मुस्लिम किंवा ख्रिश्चन होऊन हिंदू झाल्यानंतर त्या मुलीशी किंवा त्या मुलाशी लग्न कोण करणार, असा मोठा प्रश्न आमच्या पुढे उपस्थित झालाय. मग ते सुद्धा काम म्हणले आम्हालाच करावं लागतं संन्यासी माणसाला, की त्या मुलांची लग्न लावून देईल. नाहीतर तुम्ही नुसतं धर्मांतरण करून काय परत धर्मामध्ये घेतलं त्याला तर उपयोग काय. ते म्हणतील आता आमचं आयुष्य कसं झालं, पुढचं आयुष्य कसं काढायचं. तर पूर्ण जबाबदारी पडली म्हणाले आमच्यावर. म्हणजे तो एक आम्हालाच वेगळा व्याप झाला की हे 100 आम्ही याच्यात आणले करे, पण आता ह्यांची लग्न कशी करून द्यायची. म्हणजे त्या लोकांना हे सुद्धा काम करावं लागतं, संन्यासी असून स्वतःसाठी काही नाही, समाजासाठी सगळं काम करायचं. का तर ह्या लोकांना चांगलं जीवन जगता यावं म्हणून. आणि मग त्यातलीच मुलं बघून एखाद्या चांगल्या घरातल्या लोकांची समजूत घालून की नाही तुम्ही करा. म्हणजे ते म्हणाले आता ही लग्न ठरवायची काम पडली आमच्या मागे सगळी कामं लागली. म्हणजे त्याला सुद्धा माणसं नाहीये काम करायला, की ठीक आहे एखाद्याने असं केलं तर आता या मुलांना आपण रांकेला लावायचं व्यवस्थित, त्याला सुद्धा माणसांची गरज आहे. म्हणजे आज ते म्हणाले इतकं वाईट चित्र आहे समाजामध्ये बरं का सगळ्या गोष्टीचं, तर किती म्हणा की कोण किती पुरे पडणार आहे त्या ठिकाणी, असा प्रश्न निर्माण झाला. काय काय कामं करायची आणि किती करायची, कोणी करायची. तर माणसं पाहिजेत म्हणाले कामं करायला, आणि ती माणसं आम्हाला मिळत नाहीत. ती सगळे कामं आम्हाला करत बसावं लागतं. आता यांचं सगळं नीट रांकेला लावून द्या. ते नुसतं एक काम करून भागत नाही की ठीक आहे आम्ही परत हिंदू करून घेतलं, पुढचं कोणीतरी करेल, अशी सुद्धा परिस्थिती नाही. इतकं समाज आपला बिघडलेला आहे. आणि अशा बिघडलेल्या समाजाला परत मार्गावर आणण्यासाठी असा आदर्श कोणीतरी असणं आवश्यक आहे. म्हणजे असा आदर्श असेल तर ते होईल. म्हणून ते काय म्हणतात की सगळे प्राणीजात जे आहेत ते आमच्या तंत्राने चालणार आहे, तेव्हा तो भलतीकडे कुठेतरी जाऊ नये असं आम्हाला वाटतंय. म्हणून म्हणाले मी हे सगळं कर्म करतोय. नाहीतर काय होईल, उच्छिदेयुरिमे लोका न कुर्याम कर्मचेदहम शंकरस्य च कर्तास्याम उपहन्याम इमाम प्रजा. तो काय म्हणतो, जर मी हे कर्म केलं नाही तर हे सगळे लोक नाश पावतील. कशाने नाश पावतील, तर मी निमित्त होईन संकर व्हायला, संकर करण्याला मी निमित्त होईन, आणि या लोकांचा लोकस्थितीचा नाश करण्याला पण मी कारण होईन. मी जर काम केलं नाही तर सगळीकडे हाहाकार माझे, वर्णसंकर होईल. वर्णसंकर झाला की नाश पुढे जो होणार आहे त्या सगळ्या नाशाला कारण मी होईन. त्यामुळे मला काहीही स्वतःला नको असताना सुद्धा मला कर्म करणं भाग पडते. आणि अगदी मला स्वतःला काही नको, निष्काम आहे मी, पण मला हे कर्म करावं लागतं. आम्ही पूर्ण काम होऊनी, तो म्हणतो मी पूर्ण काम आहे, निरीच्छा आहे मी, जरी आत्मस्थिती राहुनी, म्हणजे स्वरूप स्थितीमध्ये मी राहीन, मी समाधी लावून राहीन, मला काही गरज नाही, तरी प्रजा हे कैसेने निस्तरेल. प्रजा कशी पार पडणार हो. मी बसेन समाधी लावून, माझं सगळं झालेलं आहे, मी पूर्ण काम आहे, मला काही नको आहे, पण प्रजा चालेल कशी, मीच जर असं राहिलं तर कसं निस्तरेल. ही आमुची वास पहावी मग वर्तती परी जाणावी. यांनी आमच्या मार्गाकडे पाहावं आणि वागण्याची रीत समजून घ्यावी, ते लौकिक स्थिती आगावी, असा प्रकार असल्यामुळे
नासिली होईल. सगळी त्यांची स्थितीच कर्म जर टाकून बसलो तर ती लोकांची राहणी सगळी बिघडेल ना, नासून जाईल. म्हणून समर्थू जो येथे आथिला सर्वज्ञ तेने सविशेषे कर्माचे त्याजावे ना. म्हणून या लोकांमध्ये जो समर्थ असेल आणि सर्वज्ञतेने युक्त असेल त्याने विशेष करून कर्माचा त्याग करू नये. म्हणून हे संत लोक आपले आपले जरी काम असलं तरी सुद्धा, म्हणजे आपण पूर्ण झालं असलं तरी सुद्धा लोकसंग्रहासाठी, लोकांच्या मार्गदर्शनासाठी सगळी कामं करत राहतात. त्याचं कारण शंकराचार्य सुद्धा परवा गेले होते ना कोल्हापूरला भेटायला त्यांना, तर ते सुद्धा तेच म्हणाले, आम्हाला थांबून चालत नाही म्हणले, आम्हाला सारखं फिरावं लागतं, सारखं फिरावं लागतं, सारखं काहीतरी काम आम्हाला करावं लागतं, तेव्हा हे चालतात सगळे नीट. आपल्याला असं वाटतं की इतका अधर्म चाललाय जगामध्ये, इतके लोक वाटेल तसे वागतात, कुणी आहे का नाही कर्माचरण करणार? तर हे सगळे संत लोक आजही कर्माचरण करतात. किशोरजी व्यासांसारखे करतायत, शंकराचार्यांसारखे लोक करतात, सतत फिरत असतात, सतत लोकांना मार्गदर्शन करत असतात, सतत परिस्थिती बिघडलेली नीट करण्याचा प्रयत्न करत असतात, तरुणांना केवढं मोठं मार्गदर्शन ते करतात. सतत हे एवढ्या कथान्विता कशासाठी घेतात? हे लोकांना मार्गदर्शन मिळावं म्हणून घेतात ना, की वागावं कसं. ते नेहमी म्हणतात महाभारतामध्ये काय सांगितलंय, कसं वागावं, वागणं कसं असतं ते महाभारतामध्ये बघा. नातेसंबंध कसे असतात, नातेसंबंध कसे सांभाळायचे असतात, कसं सांभाळावं एकमेकाला, ते महाभारतामध्ये बघा. म्हणून ह्या कथा सांगतात, म्हणून हे, आणि शिवाय ही कामं करतात. समाजात जिथे जिथे बिघडलेली परिस्थिती आहे त्या त्या ठिकाणी ते काम करत असतात. सक्ता हा कर्मण्य विद्वांसो यथा कुर्वन्ति भारत, कुर्यात विद्वांस तथा सक्ता चिकीर्षुर लोकसंग्रह. लोकसंग्रहावर फार गीतेचा भर आहे. हे अर्जुना, ज्याप्रमाणे अज्ञानी लोक कर्माच्या ठिकाणी आसक्त होऊन कर्म करतात, सक्ता हा कर्मणी अविद्वांसो यथा कुर्वन्ति भारत, ज्याप्रमाणे अविद्वान लोक, अडाणी लोक कर्मामध्ये आसक्त होऊन काम करतात, तसं कुर्यात विद्वान, जाणत्या माणसाने सुद्धा तसं करावं. कसं? चिकीर्षु लोकसंग्रह, लोकसंग्रह करण्याची इच्छा करणाऱ्या ज्ञानी पुरुषांनी सुद्धा अनासक्त होऊन कर्म करायला पाहिजे. जेवढा आसक्त माणूस कर्म करतो, जेवढ्या दक्षतेने तो कर्म करतो, तेवढ्याच दक्षतेने यांनी पण कर्म करायला पाहिजे. देखे फळाची या आशा, आचरे कामकू जैसा. म्हणजे कामवासना ज्याला आहे तो जसं फळाच्या इच्छेने जेवढं ताकदीने काम करतो, तेवढं कर्मी भरू होवावा तैसा निराशाही. निराशा म्हणजे संन्यासी. निराशी माणसाने सुद्धा तेवढ्याच ताकदीने कर्मावरती भर दिला पाहिजे, कर्म केली पाहिजे. जे पुढत पुढती पार्था, हे सगळं लोकसंस्था रक्षणीय सर्वथा म्हणवण्या. का? तर लोकांच्या वागण्याची रीत नेहमी जतन करून ठेवणं योग्य आहे. लोकांना कसं वागावं हे कळण्यासाठी अशा माणसांनी कर्म करणं आवश्यक आहे. लोकसंस्था रक्षण करायला पाहिजे. म्हणजे आपल्या पुरतच बघितले असेल. मला खूप जण म्हणतात की तुम्ही अध्यात्मी लोक स्वार्थी असतात. का स्वार्थी असतात? तर ते स्वतःच्या मोक्षाचीच फक्त काळजी घेतात. म्हणजे बाकीच्यांना नाही मोक्ष मिळाला तरी त्यांना चालतं. म्हणलं अहो असं नसतं ते. हा, दुसरे सुधारतात. अध्यात्मक माणसाच्या सहवासामध्ये दुसरा माणूस सुधारतो. कळत न कळत संस्कार होतातच त्याच्यावरती. अध्यात्म माणूस स्वतःला मोक्ष मिळाला की गप्प बसतो असं नाहीये. तो लोकसंग्रहासाठी त्याच्यापेक्षा जास्त चांगलं काम करतो. म्हणून म्हणलं गीता समजून घेऊन काम केलं तर जास्त चांगलं काम होतं. गीता न समजता कर्म करण्यापेक्षा गीता समजून घेऊन जर कर्म केलं तर जास्त चांगलं कर्म माणसाच्या हातून होतं. म्हणून रक्षणीय आहे. मार्गाधारे वर्तावे, हे महत्वाची अंडरलाईन करा. मार्गाधारे वर्तावे, विश्व हे मोहरे लावावे, अलौकिक नोहावे लोकाप्रती. म्हणजे शास्त्राने सांगितल्याप्रमाणे वागून जगाला सरळ मार्गाला लागावे
आणि आपण लोकांमध्ये लोकबाह्य आचरण करू नये. आपण लोकबाह्य आचरण करायचं नाही. लोकबाह्य आचरण केलं की म्हणजे आपण कसेही वागलेत, कसेही कपडे घातलेत, कसंही केलंय असं आपण करायचं नाही. आपण हे आता पुढच्या वेळेला याच्याविषयी जास्त